नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. मी आहे अरविंद गुटे. तर मित्रांनो, आता तुम्हाला आजचा मुद्दा जो आपला आहे की महावितरण जे विद्युत सहाय्यक पदाचा आता सध्या निकाल लागलेला आहे, पण त्या निकालामध्ये काही विद्यार्थ्यांचं नाव आलेलं नाही. तर त्यांना आता वेटिंग, अशा न आलेल्या विद्यार्थ्यांचं वेटिंग कट ऑफ किती जाईल किंवा किती विद्यार्थ्यांना वेटिंगसाठी संधी मिळेल आणि किती जे महापारेषणचे आहेत ते रिपीट आलेले आहेत, याबद्दल आपल्याला सर्व काही माहिती घ्यायची आहे. मग वेटिंग मध्ये मग त्याच्यामध्ये महिला असो, स्पोर्ट असो किंवा जे काही अपंग दिव्यांग असो किंवा पीडब्ल्यू अप्रेंटिसशिप, या सर्वांचा कट ऑफ किंवा ह्यांच्यासाठी किती जागा शिल्लक राहतील याबद्दल आज आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची आहे, आकडेवारी घ्यायची आहे मित्रांनो. तर वेळ न घालवता सुरू करूया. आता तुम्हाला जसं स्क्रीनवर दिसतच असेल की आपण जे कॅटेगरी वाईज कट ऑफ काढलेला आहे त्याच्यामध्ये आपण त्यांनी दिलेला मेरिट म्हणजे दिलेला कट ऑफ आहे, जो आपला विद्यार्थी लागलेला आहे त्या विद्यार्थ्याचा जो काही त्यांनी वेबसाईटवर कट ऑफ दिलेला आहे तो कट ऑफ आपण घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, दोन मुद्दे तयार केलेले आहेत. एक जे रिपीट आलेले आहेत महापारेषणकून महावितरणसाठी, म्हणजे महावितरणलाही जॉईन म्हणजे लागलेले आहेत आणि जे की डिव्हिज झालेली आहे महापारेषण मध्ये जॉईन झालेले म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं रिपीट आलेलं आहे. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये असं होतं की महापारेषणचे जे काही उमेदवार आहेत ते रिपीट इथे डीव्हीला येतील का? तर मित्रांनो, आता कसं आहे त्याबद्दल आपण पूर्णतः काही सांगू शकत नाही की येतील का नाही. जर त्यांनी आता जॉईन कोणता विद्यार्थी झाला नसेल तर तो येऊ शकेल, पण कोणत्याला जर तो जॉब करायचा नाहीये, समाधानी नाहीये, तो सुद्धा इकडे येऊ शकतो. पण जो काही उमेदवार तिकडे समाधानी आहेत किंवा त्याला आवश्यकता नाहीये असे उमेदवार इकडे या वेळेला येऊ शकत नाही. तर याच्यामध्ये आपण जो आकडा दिलेला आहे जे रिपीट आलेला आहे आणि आपण त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. तर मित्रांनो, जे रिपीट आहेत त्यामध्ये आपण 50% ऍड केलेला आहे. यामध्ये संख्या जी आहे कमी जास्त होऊ शकते. तर सुरू करूया. पहिला आहे एससी कॅटेगरी. आता एससी कॅटेगरी मध्ये जो कट ऑफ त्यांनी दिलेला आहे 55.70 दिलेला आहे, जो की आपल्या अधिकृत वेबसाईटवर आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. त्यानुसार आपण हे थोडं काही अनालाइज करून काढलेलं आहे, त्यामुळे थोडं बहुत कमी जास्त होऊ शकते. तर मित्रांनो, आता यामध्ये जे जनरल कॅटेगरी आहे, जनरल कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 55.70 गेलेला आहे. तर त्यामध्ये रिपीट जे उमेदवार होते महापारेषणचे महावितरणसाठी तर 80 उमेदवार होते. त्यामध्ये आपण त्यांच्या, मी तुम्हाला सांगितलं जागेचे आपण 50% त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. तर आपण त्याच्यामध्ये 40 उमेदवार बाहेरचे किंवा अतिरिक्त जे वेटिंग काढत असताना त्यामध्ये ऍड करून आपण येऊ शकतो. तर त्यामुळे आपण काय केलं, त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. तर आपण काय केलं, 120 उमेदवार हे जनरल कॅटेगरीसाठी जर वेटिंग येत असेल तर तेव्हा वेटिंगचा कट ऑफ हा 49 पर्यंत जाऊ शकतो. त्याच्यानंतर वुमन, महिला, एससी कॅटेगरीच्या जे महिला आहेत त्यांचा कट ऑफ हा 42.26 गेलेला आहे. त्यामध्ये रिपीट 36 उमेदवार आलेले आहेत. त्यामध्ये जे आता वेटिंग आपण 18 ऍड करून टोटल 54 उमेदवार महिला जे असतील ते वेटिंग साठी येऊ शकतात. तर त्यापैकी त्यांचा कट ऑफ हा 38 किंवा त्यापेक्षाही कमी किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकतो. कारण ह्याच्यामध्ये एक असं आहे मित्रांनो की त्यांनी दिलेले मार्क हे जाहीर केले नसल्यामुळे थोडं आपल्याला अनालाइज करायला अडचण आलेली आहे. त्यानंतर स्पोर्टमॅन आहे, एक्स सर्व्हिसमॅन आहे. त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये एक्स सर्व्हिसमॅन घेतलेला नाहीये मित्रांनो. तर प्रोजेक्ट इफेक्ट म्हणजे जे काही प्रोजेक्ट पीएपी आहेत तर त्यांचा जो कट ऑफ आहे हा 27.74 गेलेला आहे. त्यामध्ये आपण 4 रिपीट आलेले आहेत, 2 आपण त्याच्यामध्ये ऍड करून टोटल 6 झालेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर काय होतं की त्याचा कट ऑफ हा 26 पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
त्यानंतर आता जो मुद्दा आहे अप्रेंटिसशिप, जे एससी कॅटेगरीचे अप्रेंटिसशिप आहे, या पूर्ण भरतीमध्ये एक साहजिक जनरल पेक्षा अप्रेंटिसशिपचा हा कट ऑफ जास्त गेलेला आहे. सर्वच कॅटेगरीमध्ये, कास्टमध्ये, सर्व कास्ट जे आहेत कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीमध्ये अप्रेंटिसशिपचा हा जनरल पेक्षा जास्त कट ऑफ गेलेला आहे मित्रांनो. तर त्याच्यामध्ये आता लक्ष द्या की 48 जागा ह्या अप्रेंटिससाठी वेटिंगला असू शकतात. आपण जे अनालाइज केलं त्यानुसार त्याच्यामध्ये त्यांचा जो कट ऑफ आहे 55 पर्यंत जाऊ शकतो. तर मित्रांनो टोटल हा याच्यामध्ये अजून सुद्धा कमी होऊ शकतात. तर का? तर मित्रांनो जर आपण पुढे पाहणारच आहोत की ओपन कॅटेगरीमध्ये इथे जे रिपीट आलेले आहेत ते ओपन कॅटेगरीमध्ये काय होतं की समजा एखाद्या अदर कॅटेगरीमध्ये जर विद्यार्थ्याला हायेस्ट मार्क असेल, तो काय होतो ओपन कॅटेगरीमध्ये ऍड होतो. म्हणजे त्याचं जे सिलेक्शन होतं हे काय होतं ओपन कॅटेगरी अंतर्गत होत असल्यामुळे काय होतं अदर कॅटेगरीमध्ये जर काही हायेस्ट असेल मार्क मध्ये तर तो काय होतं ऑटोमॅटिकली हे होतं. त्याच्यामुळे संख्या ही कमी जास्त होते. त्याच्यानंतर आता पुढला आहे एसटी. तर मित्रांनो एसटी कॅटेगरी जे आहे, आता एसटी कॅटेगरीमध्ये हा कट ऑफ जनरलचा जो कट ऑफ आहे 45.76 गेलेला आहे. त्यामध्ये रिपीट हे 56 उमेदवार आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण अर्धे म्हणजे 28 ऍड करून टोटल 84 उमेदवार हे वेटिंगला येणार आहेत किंवा येतील. त्याच्यामध्ये त्यांचा जो कट ऑफ आहे हा 41 पर्यंत जाऊ शकतो. त्याच्यानंतर वुमनचा एसटी कॅटेगरीमध्ये जे वुमन आहेत त्यांचा 30.36 हा कट ऑफ केलेला आहे मित्रांनो. त्यामध्ये 32 उमेदवार हे रिपीट आलेले आहेत जे की महापारेषणचे आहेत. त्याच्यामध्ये 16 आपण ऍड केल्याच्या नंतर टोटल 48 उमेदवार झालेले आहेत. तर त्याचा हा कट ऑफ वुमनचा 26 पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर आता आपण पुढला जो बघतो प्रोजेक्ट पीए जे आहेत, प्रोजेक्ट प्रकल्पग्रस्त आहेत, त्या प्रकल्पग्रस्ताचे 3 म्हणजे 2 ऑलरेडी आलेले आहेत, रिपीट आहेत. एक आपण ऍड केला तर टोटल 3 जागा हे वेटिंग साठी येऊ शकतात. तर त्यांचा कट ऑफ हा 12 पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर मुद्दा जो आहे अप्रेंटिसशिपचा, अप्रेंटिसशिपचे जो कट ऑफ ऑलरेडी गेलेला आहे 54.49 आहे. त्यामध्ये आपण काय केलेलं आहे की रिपीट जे आलेले आहेत ते 27 आहेत. त्यामध्ये आपण 13 ऍड केल्याच्या नंतर टोटल 40 होतात. तर मित्रांनो ह्या 40 वेटिंग साठी 50 पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. त्यामध्ये मित्रांनो जे एसटी कॅटेगरीचे आहे टोटल 175 उमेदवारांना संधी भेटू शकते किंवा त्यापेक्षा जास्त. त्यानंतर मित्रांनो आता जो पुढला आहे व्हीजे. आता व्हीजे कॅटेगरीमध्ये जो जनरलचा कट ऑफ आहे 58.51 गेलेला आहे. त्यामध्ये रिपीट 29 आलेले आहेत. त्यामध्ये आपण जर 15 ऍड केले तर टोटल 44 जागा हे जनरल मध्ये व्हीजे कॅटेगरीला वेटिंगला उमेदवारांना संधी मिळू शकेल. त्यांचा कट ऑफ हा 54 पर्यंत जाणार आहे किंवा त्यापेक्षाही जास्त जाऊ शकतो. तर मित्रांनो कारण याच्यामध्ये कसं आहे की जर संख्या जास्त झाली तर कट ऑफ काय होतं वरच्यावर खाली येण्यास चान्सेस असतो. तर त्यानंतर महिलांसाठी, आता महिलांसाठी जो कट ऑफ आहे 31.59 आहे. त्यामध्ये 9 रिपीट आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण 5 ऍड केल्याच्या नंतर 14 पर्यंत ही संख्या जात आहे. तर त्यांचा कट ऑफ हा 28 पर्यंत आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर अप्रेंटिसशिप, व्हीजेमध्ये अप्रेंटिसशिपचा जो कट ऑफ आहे तो 61.31 गेलेला आहे. त्यामध्ये 6 रिपीट विद्यार्थी आलेले आहेत जे की महापारेषणचे आहेत. त्यामध्ये आपण 3 ऍड करून 9 उमेदवारांना संधी भेटू शकते. त्यांचा हा कट ऑफ हा साहजिकच आहे कमी येणार. कारण मी आधी सांगितलं की जिथे संख्या जास्त असेल तिथं कट ऑफ हा अक्षरशः खाली येऊ शकतो. पण जिथे उमेदवारांची संख्या कमी आहे तिथे हा कट ऑफ हा थोडक्यातच कमी होऊ शकतो. तर मित्रांनो कारण ही जो आहे पॉइंट मध्ये आहे त्यामुळे कमी जास्त होऊ शकतो. तर मित्रांनो आता याच्यामध्ये जे व्हीजे कॅटेगरीसाठी 67 उमेदवारांना संधी मिळणार आहे. त्यामध्ये आता इकडे लक्ष द्या मित्रांनो की एनटीबीचा जनरलचा कट ऑफ जो आहे
59.50 केलेला आहे. त्यामध्ये रिपीट 20 उमेदवार आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण 10 ऍड केल्याच्या नंतर जनरल मध्ये 30 उमेदवार जे की येऊ शकतात. तर त्यांचा हा कट ऑफ हा 56 पर्यंत जाऊ शकतो. त्याच्यामध्ये आता आपण फक्त फिजिकली एक आकडा घेतलेला आहे, त्यामध्ये पॉइंट मध्ये कमी जास्त होऊ शकते. त्यानंतर वुमनचा जो आहे 41.73 गेलेला आहे. तर त्याच्यामध्ये रिपीट 8 जे महिला उमेदवार आहेत ते रिपीट आलेले आहेत, जे की महापारेषणचे आहेत. त्यामध्ये आपण 4 ऍड केल्याच्या नंतर टोटल 12 उमेदवार हे ऍड होणार आहेत, वेटिंग साठी राहणार आहे. तर त्यांचा जो आहे 38 मार्कापर्यंत आपण काय होणार आहे, कट ऑफ जाणार आहे. त्यानंतर तसंच स्पोर्टमॅनचा आहे, तुम्हाला स्क्रीनवर सगळं दिसत आहे. तुम्हाला जर अनालायसिस करायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून सुद्धा तुम्ही त्याची सविस्तर माहिती घेऊ शकता, करू शकता. तर त्याच्यानंतर अप्रेंटिसशिपचा जो आहे ऑलरेडी कट ऑफ हा 61.66 ला गेलेला आहे मित्रांनो. त्यांचे जे उमेदवार आहेत 5 उमेदवार रिपीट आलेले आहेत आणि त्यामध्ये आपण 2 ऍड केल्याच्या नंतर 7 उमेदवारांना एनटीपी कॅटेगरीमध्ये संधी मिळणार आहे. तर त्यांचा जो कट ऑफ आहे तो 60 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. तर मित्रांनो असं पीडब्ल्यू म्हणजे दिव्यांग मध्ये पीडब्ल्यूसी मध्ये एक जागा रिपीट आहे, एक जागा आपण ऍड केली तर अशा प्रकारे 2 आहे. तर मित्रांनो एनटीपी कॅटेगरीमध्ये जे रिपीट आलेले आहेत महापारेषणचे जे उमेदवार आहेत ते 34 आहेत आणि त्यामध्ये आपण 17 ऍड केले, टोटल 51 उमेदवारांना एनटीपी कॅटेगरीमधून संधी मिळणार आहे. त्यामध्ये आता दुसरा जो पुढील कॅटेगरी जी आहे ती एनटीसी आहे. तर मित्रांनो यांचा जो जनरलचा कट ऑफ आहे 61.33 गेलेला आहे. त्यामध्ये रिपीट हे 16 उमेदवार आलेले आहेत. त्यामध्ये आपण 8 ऍड केल्यानंतर टोटल 24 उमेदवारांना संधी मिळणार आहे, जो की त्यांचा कट ऑफ हा 58 पर्यंत जाऊ शकतो. तर तसंच नंतर महिलांचा ऑलरेडी कट ऑफ हा 36.80 गेलेला आहे. त्यामध्ये 14 महिला उमेदवार हे रिपीट आलेले आहेत, डबल आलेले आहेत. त्यामध्ये आपण 7 ऍड केल्याच्या नंतर 21 उमेदवारांना संधी मिळणार आहे, जो की त्यांचा कट ऑफ हा 30 पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर जो अप्रेंटिसशिप आहे, अप्रेंटिसशिपचा हा कट ऑफ 65.07 गेलेला आहे. त्यामध्ये 12 उमेदवार हे रिपीट आलेले आहेत. त्यामध्ये आपण 6 ऍड केल्याच्या नंतर टोटल जे की 18 उमेदवार हे काय झालेले आहेत, डबल आलेले आहेत, जो की त्यांचा कट ऑफ हा 62 पर्यंत जाऊ शकतो. तर मित्रांनो एनटीसी कॅटेगरीमध्ये 45 उमेदवार हे डबल आलेले आहेत, जे की महापारेषणचे आहेत आणि त्यामध्ये आपण 23 उमेदवार हे नव्याने ऍड केलेले आहेत, जे की वेटिंग साठी येऊ शकतात. तर टोटल असा एनटीसी कॅटेगरीमध्ये 68 उमेदवारांना संधी मिळणार आहे. तर मित्रांनो आता पुढील आहे एनटीटी. तर मित्रांनो एनटीटी कॅटेगरीचा जो जनरलचा कट ऑफ आहे 66.35 गेलेला आहे. त्यामध्ये 6 उमेदवार हे रिपीट आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 3 नव्याने ऍड केल्याच्या नंतर टोटल 9 उमेदवारांना संधी मिळणार आहे. तर त्यांचा कट ऑफ हा 63 पर्यंत जाऊ शकतो किंवा त्यापेक्षाही जास्त जाऊ शकतो, की संख्या ही कमी आहे. जर इथे जर संख्या जास्त असेल तर कट ऑफ हा निश्चितच तुमचा काय होणार आहे, कमी होणार आहे. तर मित्रांनो एनटीटी महिलांचा जो कट ऑफ आहे तो 47.51 गेलेला आहे. त्यामध्ये 5 महिला हे रिपीट आलेल्या आहेत. तर 2 महिलांचा जो सहभाग आपण वाढवला आहे. तर टोटल 7 वेटिंग मध्ये उमेदवारांना संधी मिळणार आहे, जो की त्यांचा कट ऑफ हा 45 पर्यंत जाऊ शकतो. तर मित्रांनो तसंच अप्रेंटिसशिप एनटीटी कॅटेगरीमध्ये अप्रेंटिसशिप साठी 67.29 उमेदवारांना म्हणजे कट ऑफ केलेला आहे. त्यामध्ये 4 उमेदवार हे रिपीट आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण 2 ऍड केल्याच्या नंतर 6 उमेदवारांना अप्रेंटिसशिपच्या जे झालेले उमेदवार आहेत त्यांना संधी मिळणार आहे. तर मित्रांनो त्यांचा जो कट ऑफ आहे तो सुद्धा 65 किंवा त्यापेक्षा प्लस असणार आहे. त्यानंतर त्यांचा जो रिपीट आलेले आहेत 16 उमेदवार आलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण 8 नव्याने ऍड केल्याच्या नंतर एनटीटी कॅटेगरीसाठी 24 उमेदवारांना संधी मिळणार आहे. आता राहिला प्रश्न एसबीसी, जो पुढला प्रश्न कॅटेगरी आहे एसबीसी. आता एसबीसीचा जो कट ऑफ आहे 54.85 गेलेला आहे. त्यामध्ये रिपीट 7 उमेदवार आलेले आहेत.
त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यामध्ये आपण 4 ऍड केल्याच्या नंतर 11 पर्यंत जाऊ शकतो. 50 त्यांचा कट ऑफ जो आहे तो काय होतो 50 मध्ये जाऊ शकतो. तर मित्रांनो अशा प्रकारे महिलांचा जो कट ऑफ आहे 33.69 आहे. टोटल उमेदवारांना संधी 9 उमेदवारांना संधी मिळणार आहे, जो की त्यांचा कट ऑफ हा 30 पर्यंत जाऊ शकतो. आता अप्रेंटिसशिपचा जो उमेदवार आहे त्यांचा 59.32 आहे, जो की 10 उमेदवारांना संधी मिळू शकते. त्यांचा कट ऑफ हा 57 पर्यंत जाऊ शकतो. तर मित्रांनो रिपीट जे उमेदवार आहेत ते 21 उमेदवार आहेत आणि त्यामध्ये 11 उमेदवार हे नव्याने असून त्याच्यामध्ये टोटल 32 उमेदवारांना संधी मिळणार आहे. त्यापुढे आहे एसबीसी. एसबीसीचा कट ऑफ हा 55.68 केलेला आहे. त्यामध्ये 108 उमेदवारांना संधी मिळणार आहे, जो की एसबीसी जनरलचा कट ऑफ हा 47 पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर जो महिला आहे महिला उमेदवारांचा 28.05 केलेला आहे, जो की नव्याने वेटिंग साठी 60 उमेदवारांना संधी मिळू शकते. त्यांचा कट ऑफ हा 22 पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर अप्रेंटिसशिप हा उमेदवारांचा कट ऑफ हा 61.57 गेलेला आहे. तर नव्याने 31 उमेदवारांना संधी मिळू शकते. त्यामध्ये त्यांचा कट ऑफ हा 57 पर्यंत जाऊ शकतो. तर मित्रांनो यामध्ये 134 उमेदवारांना संधी रिपीट म्हणजे जे उमेदवार आहेत ते रिपीट आहेत. त्यामध्ये आपण 65 ऍड करून टोटल 199 उमेदवारांना नव्याने संधी एसबीसी कॅटेगरी मध्ये भेटू शकते. आता त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा जो जनरलचा कट ऑफ आहे 63.09 आहे. त्यामध्ये रिपीट 93 आहेत आणि आपण ऍड करून त्याच्यामध्ये 138 उमेदवारांना संधी मिळेल, जो की कट ऑफ हा 56 पर्यंत जाऊ शकतो. तर महिलांचा जो कॅटेगरीचा आहे तो मध्ये 42.14 आहे. त्यामध्ये आपण 95 महिलांना संधी मिळणार आहे, तर त्यांचा कट ऑफ हा 38 पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर स्पोर्ट आहेत त्यांचं 8 उमेदवारांना संधी मिळू शकते. त्यानंतर जे प्रकल्पग्रस्त आहेत ते 34 उमेदवारांना 9 उमेदवारांना भेटू शकते संधी, जो की त्यांचा कट ऑफ हा 34 पर्यंत जाणार आहे. तर त्यानंतर अप्रेंटिसशिप जो आहे त्या उमेदवारांना 65.68 चा जो कट ऑफ केलेला आहे त्यामध्ये 36 उमेदवारांना नव्याने संधी वेटिंग मध्ये मिळू शकते, जो की त्यांचा कट ऑफ हा 63 पर्यंत जाऊ शकतो. तर मित्रांनो ओबीसी मध्ये 200 उमेदवार डबल आलेले आहेत. त्यामध्ये आपण 96 उमेदवार ऍड केल्याच्या नंतर नव्याने वेटिंग मध्ये 296 उमेदवारांना संधी मिळू शकते. आता पुढला जो आहे ईडब्ल्यूएस. तर मित्रांनो ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 43.80 हा कट ऑफ गेला आहे जनरल कॅटेगरीचा. त्यामध्ये रिपीट 73 उमेदवार आलेले आहेत. नव्याने आपण 35 ऍड म्हणजे टोटल 108 उमेदवारांना ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये तुम्हाला हे भेटणार आहे, चान्स भेटणार आहे वेटिंग मध्ये. तर त्यांचा कट ऑफ हा 38 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर महिलांचा जो आहे 22.44 कट ऑफ केलेला आहे. त्यामध्ये नव्याने वेटिंग साठी 33 उमेदवारांना संधी मिळणार आहे. त्याच्यामध्ये ह्या संख्येमध्ये कमी जास्त होऊ शकते मित्रांनो. तर त्यांचा कट ऑफ हा 19 पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर अप्रेंटिसशिपचा जो कट ऑफ आहे 50.79 गेलेला आहे. त्यामध्ये नव्याने 36 उमेदवारांना संधी मिळणार आहे, जे की त्यांचा कट ऑफ हा 47 पर्यंत जाऊ शकतो. तर मित्रांनो जे ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये 124 उमेदवार हे डबल आलेले आहेत. तर नव्याने 61 अशा प्रकारे ईडब्ल्यूएस मध्ये 185 उमेदवारांना संधी नव्याने मिळू शकते. तर आता ओपन कॅटेगरी. तर मित्रांनो जे आपण डबल याच्यामध्ये विचार आपण काय सांगितलं होतं की त्यामध्ये रिपीट म्हणजे काय की ह्यामध्ये एखादा अदर कॅटेगरीचे सुद्धा याच्यामध्ये मेरिट नुसार ऍड होऊ शकतात. त्यामुळे इथे संख्या जास्त आहे मित्रांनो रिपीट येणाऱ्यांची सुद्धा, कारण जे डबल आलेले आहेत ते सुद्धा अदर कॅटेगरी मध्ये होते पण त्यांचं सिलेक्शन हे ओपन मध्ये झालेलं आहे. तर ते सुद्धा असे विद्यार्थी कट झालेले आहेत. तर मित्रांनो आता याच्यामध्ये ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 69.82 ला गेला होता. त्यामध्ये रिपीट 359 उमेदवार आहेत. त्यामध्ये आपण 170 ऍड केले. त्यामुळे जनरल कॅटेगरी मध्ये ओपन साठी 529 उमेदवारांना
सवलत भेटणार आहे, म्हणजे काय होणार आहे, चान्स भेटणार आहे. तर मित्रांनो त्यांचा कट ऑफ हा 63 पर्यंत जाऊ शकतो. तर मित्रांनो वुमन ओपन कॅटेगरीमध्ये वुमन हा कट ऑफ 55.76 गेलेला आहे. त्यामध्ये 251 उमेदवार हे डबल आलेले आहेत. त्यामध्ये 125 ऍड करून म्हणजे टोटल 376 उमेदवारांना, महिला उमेदवारांना वेटिंग मध्ये चान्स मिळणार आहे, जो की त्यांचा कट ऑफ हा 50 पर्यंत जाऊ शकतो. तर मित्रांनो याच्यामध्ये आता आपण अप्रेंटिसशिप जे आहे 74.68 पर्यंत कट ऑफ केलेला आहे. त्यामध्ये 114 उमेदवार रिपीट आलेले आहेत. त्यामध्ये आपण 164 अप्रेंटिसशिप ओपन कॅटेगरीमध्ये उमेदवारांना संधी मिळणार आहे. त्यामध्ये त्यांचा कट ऑफ हा 68 पर्यंत जाऊ शकतो. तर मित्रांनो यामध्ये जे महापारेषणचे आहेत ते 812 उमेदवार आलेले आहेत, जे की अदर कॅटेगरीचे सुद्धा होते, की त्यांचं ओपन मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तर मित्रांनो त्यामध्ये 386 नव्याने ऍड होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये टोटल ओपन कॅटेगरीमध्ये 1198 उमेदवारांना संधी मिळणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व कॅटेगरीचा आपण जर वेटिंगचा आकडा काढला तर 2526 आहे. मित्रांनो यामध्ये लक्ष घ्या, याच्यामध्ये 1700 ते 1800 जे काही आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ती संख्या प्लस त्याच्या 50% संख्या आपण काय केली, नव्याने ऍड केलेली आहे. आता याच्यामध्ये संख्येचा कमी होऊ शकतो, कारण कमी जास्त होण्याचं एकच कारण आहे मित्रांनो, की जे आता महापारेषणला जॉईन झालेले आहेत ते जर डीबीला इमानदारीने आले किंवा जर त्यांना ज्याला खरंच करायचं आहे असे उमेदवार आले तर ठीक, पण ज्याला करायचं नाहीये असे काही उमेदवार जर इकडे आले तर डीबीवर अजून तुमच्या ह्या आकड्यावर फरक पडू शकतो. तर मित्रांनो यामध्ये अजून असं आहे की याच्यामध्ये अजून संख्या कमी जास्त होऊ शकते, कारण वेटिंगचे जे आहेत, वेटिंगची ही संख्या क्लिअर होण्यासाठी जो काही त्यांचा आराखडा असतो त्यानुसार ते काय करतात, वेटिंगची यादी लावतात. जर त्यांची जर संख्या जास्त असेल किंवा पदसंख्या जी आहे, रिक्त जागा असतील ते जर जास्त असतील तर वेटिंग सुद्धा जास्त विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते, हे लक्षात घ्या मित्रांनो. तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडला असेल लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच जे काही नवनवीन व्हिडिओ आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, आले पाहिजे. तर मित्रांनो भेटूया अशीच काही नवीन माहिती घेऊन पुढील भागामध्ये. धन्यवाद.